त्या 1 महिन्याच्या आधी त्या यात्रेचं नियोजन कसं केलं जातं, त्याच्या मालकाने थोडंसं वेळ दिला आम्हाला की आम्ही तिथं थांबतो, त्या ठिकाणी जाणार आहे त्यांना भेटायला. ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी गरुडावर बसून वैकुंठ गमन केलं होतं ते ठिकाण. तर हॅलो एव्हरीवन, तर कसं काय मंडळी, कशात सगळे, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गेले 40 वर्ष आपण आळंदी यात्रा करतोय. म्हणजे माझ्या आधीपासून आळंदी यात्रेला गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपण वास्तव्याला राहतो ते ठिकाण आपलं दरवर्षी बदलत असतं. आळंदी यात्रा अजून 1 महिना लांब आहे, म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा 1 महिना लांब आहे. त्या 1 महिन्याच्या आधी त्या यात्रेचं नियोजन कसं केलं जातं ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. असे शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये राहा आणि शेवटपर्यंत बघा कसं नियोजन असतं, कसं जागेचा शोधण्याचा प्रयत्न केला जातो, कशी जागा शोधली जाते, कसं सगळं केलं जातं, सगळं तुम्हाला दाखवतो. असं शेवटपर्यंत राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. चला. नको मी टोपी काढला. आम्ही आता आळंदीच्या जवळजवळ आलोय, चहा प्यायला थांबलोय आता. त्याच्यानंतर आम्ही आता दर्शन घेणार आहे देवाचं आणि जागेच्या मालकाने थोडंसं वेळ दिला आम्हाला की आम्ही तिथं थांबतो, त्या ठिकाणी जाणार आहे त्यांना भेटायला. नवीन ब्लॉगर भेटलेत आपल्याला, संजू मामा. अभी मजा आएगा ना भिडो. मजा आली. 50 माणसाची करू शकता बस मामा आपण म्हणलं गोट्याला. तर थोड्या वेळाच्या प्रवासानंतर आपण पोचलोय श्री क्षेत्र आळंदीमध्ये. आपण ज्या ठिकाणी 3 वर्ष झालं वास्तव्य करतोय, म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतोय त्या ठिकाणच्या साहेबांना यायला एक 12 वाजणार आहेत आणि आत्ता वाजले 10. तर आपल्याकडे थोडा वेळ आहे म्हणून आपण चाललोय माऊलींच्या दर्शनाला. आणि आपण आहे आत्ता इंद्रायणीवर. मी तुम्हाला इंद्रायणी दाखवतो. खूप सुंदर वातावरण आहे. इथं आलं ना एकदम मन असं प्रसन्न होतं. खूप म्हणजे खूप चांगलं वाटतंय. खूप दिवसानंतर आलो, परत वर्षभरानंतर आलो आळंदीला. बघूया, माऊलीचं दर्शन करूया, तुम्हाला इंद्रायणी दाखवतो. परत आपण ज्या ठिकाणी राहतो मुंबईला कळव्याला, तिथल्या माझ्या आत्या वगैरे मला आत्ता भेटली होती. आत्यांचं काहीतरी इकडे भजन आहे. झालंच तर आपण भजनात पण जाऊया. चला. तर हेच ते ठिकाण आहे. गेले 3 वर्ष आपण ज्या ठिकाणी आळंदीला आल्यानंतर जिथे 4 दिवस आपण राहतो, तर आत्ता त्याचं बांधकाम पण झालं आहे पूर्ण. गेले 2 वर्ष बांधकाम झालं नव्हतं. ते मालक पण आलेत. त्या मालकांसोबत आपले जे मंडळाचे माणसं आहेत ते बोलणं करतायत. ते आता वर जाऊन जागा वगैरे बघतायत. तर बघूया काय बोलणं होतंय. हीच ती जागा जी आपण आळंदी यात्रेला आल्यानंतर जे 4 दिवस आपण राहतो, जिथे आपला
हरिपाठ कीर्तन भजन वगैरे सगळं होतं. हे पसारा नसतो त्यावेळेस. जे ते मालक आहेत ते सगळे काढून घेणार आणि आपल्याला जागा चांगली करून देणार आहेत परत राहण्यासाठी. ते मालक पण आलेत. मालकांसोबत आपले जे मंडळाचे माणसं आहेत ते बोलणं करतायत. आपलं नशीब चांगले आहे की म्हणजे गेले 3 वर्ष आपण एकाच ठिकाणी राहतोय आणि त्याच्या आधी दरवर्षी जागा बदलावी लागत होती. बघा मला सांगते मी ज्या 3 वर्षापूर्वी जे काम दिलं होतं त्याच्यापेक्षा 25% जास्त रक्कम होती. तरी कामाची गती अशी आमचं मत असेल आणि पाऊस जर वातावरण खाली करणे सर इथं करता येत नाही. इथं करत होतो आपण इथं करता येईल. इथं वारकरी आमच्या भागात राहणार नाही. वारकरी येणार लोक आमच्या भागात येणारच नाही. हा इथं नाही होत. खाली लिफ्ट आहे ना. लिफ्ट राहणार नाही सर. प्रश्नच नाही. 8 लिफ्ट सुरू होते. जेवायला कसं आहे दोन्हीकडे तरी कसं जेवायला एका ठिकाणी सोपं का इथं होणं सुद्धा इकडे करा इकडे करा. पाणी इथं राहणार तर इथं तुझ्या बसून हां इथं पाणी जायला पण आहे ना. आहे नाही का पाईप मशीन केली ना. आउटलेट केलं नाही तर पाणी जायला. फोन करून टाकायचं. A few moments later. तर आपल्या जागेचं बोलणं वगैरे झालं, जेवणं वगैरे झाले. आपण तिथून निघालोय. आता आपण आहे देहूमध्ये. देहू म्हणजे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी गरुडावर बसून वैकुंठ गमन केलं होतं ते ठिकाण. चला दर्शन घेऊया आणि परत आपल्या प्रवासाला लागू.